दिवाळीच्या 2 दिवस आधी धनतेरस साजरी केली जाते. याला त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. यंदा धनत्रयोदशी कधी, त्याचे महत्त्व काय आणि पूजेचा शुभ मुहूर्तही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असा सण, दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी किंवा दीपावली. दिवाळीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनतेरस का साजरी केली जाते, पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल जाणून घेऊया. या धनतेरसची नक्की काय कथा आहे ते आपण पाहूया. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार शरद ऋतूतील पौर्णिमेचा चंद्र कार्तिक द्वादशीच्या दिवशी, कामधेनू गाय कार्तिक महिन्यातील कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवीचे कुलदैवत अत्यंत मौल्यवान नसलेले अशा अनेक गोष्टी समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आल्या. कार्तिक महिन्यातील अमावस्येला महासागरातून माता लक्ष्मी प्रकट झाली. तो दिवस त्रयोदशीचा म्हणून धनत्रयोदशी साजरी केली जाते, जी दिवाळीच्या 2 दिवस आधी येते. या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते. तसंच या निमित्ताने एकमेकांना आवर्जून धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या जातात. याला धनतेरस असेही म्हटले जाते. धनतेरसचे महत्त्व काय आहे? धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. या सणामध्ये यमापासून संरक्षण व्हावे आणि उत्तम आरोग्य व समृद्धी मिळावी म्हणून लोक धन्वंतरी देवी म्हणजेच लक्ष्मी आणि मृत्यूची देवता यम यांची पूजा करतात. या दिवशी लोक त्यांची घरे आणि कार्यालयेही सजवतात. पारंपरिकपणे घराचे प्रवेशद्वार सजवण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोरणे केली जातात. दारासमोर रंगबिरंगी रांगोळी काढली जाते. लक्ष्मीच्या लहान पावलांचे ठसे तांदळाच्या पिठापासून आणि सिंदुरापासून काढले जातात, जे देवी लक्ष्मीच्या बहुप्रतीक्षित आगमनाचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूपासून बनवलेल्या वस्तू, नवीन भांडी किंवा नाणी खरेदी करणे खूप लोकप्रिय आहे, कारण ते शुभ मानले जाते आणि आपल्या कुटुंबात आनंद, समृद्धी आणि कल्याण आणते. धनत्रयोदशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबरला सकाळी 10:32 सुरू होणार असून 30 ऑक्टोबरला दुपारी 1:16 संपणार आहे. धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीचा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ज्याप्रमाणे श्री गणेश हा सिद्धिबुद्धीचा स्वामी आहे, त्याचप्रमाणे कुबेर हा धनाचा स्वामी आहे. याचे पूजन भगवान शंकरासोबत देखील केले जाते. महालक्ष्मीसोबत तर विशेष पूजा केली जाते. उत्तर दिशेचा अधिपती देखील कुबेर आहे. याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते. धनत्रयोदशीला यमराजाला दिवा दान करा. यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा असे मानले जाते. यामुळे धर्मराज प्रसन्न होतात आणि त्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही. तुपाच्या किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्यात काही पैसेही टाकावेत. लक्षात ठेवा, दिव्याची वात 4 मुखी म्हणजेच वेगवेगळ्या दिशांना असावी आणि मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला असावी. दिवा लावताना खालील मंत्राचा जप करावा. मृत्यूना पाश दंडाभ्या कालेन च मया सह त्रयोदशान दीपदानात सूर्यज प्रियतामिती
धनत्रयोदशीला कुबेराची पूजा कशी करावी? या दिवशी वर दिलेल्या वेळेनुसार प्रदोष काळात धनाची देवता कुबेराच्या पूजेसाठी सर्वप्रथम 13 दिवे लावून पैसा ठेवण्याच्या जागी या मंत्राने कुबेराचे ध्यान करावे. यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतेय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. ध्यानानंतर 7 प्रकारचे धान्य गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना अर्पण करावे आणि दोघांचे फूल, अक्षता आणि उदबत्तीने पूजन करावे. पूजेनंतर भोगासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई वापरणे श्रेयस्कर आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानले जाते. धनत्रयोदशीला काय काय खरेदी करावे? यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान, ज्यांना आपण खाऊचे पान किंवा नागवेलीची पानं या नावाने ओळखतो. धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो, त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण विड्याची पाने किंवा आंब्याची पाने चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी पूजामध्ये 2 विड्याचे पान देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचं देठ देवाकडे येईल आणि त्या दोन्ही वेड्यांच्या पानावरती हळदी कुंकू पसरावे. म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू. हळद कुंकुवाच्या करंड्यामध्ये ही 2 पाने देवाजवळ स्थापित करावी. त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकुवाच्या पानावरती लाभ असं नाव लिहायचं आहे. आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्हीच्या पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्यांची पानांची धूपदीपाने ओवाळून पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे विड्याच्या पानावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसले तरीही तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी भरून ते घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून ते पाणी तुम्ही एका झाडाला घालू शकता किंवा कोणाच्या पाय पडणार नाही अशा ठिकाणी ओतून देऊ शकता. यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेचा अत्यंत शुभ आणि लाभ मिळेल. त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा. दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्ताशे. धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल, यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्त्व आहे. आता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे. त्याचबरोबर भगवान विष्णू असतील, कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील, त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लाह्या आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते. लाह्या ह्या तांदळाच्या खरेदी कराव्यात. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ तर ते आहे लाह्या आणि बत्तासे. नक्की खरेदी करा. 3 यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ म्हणजे धणे. धणे म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धणे आपल्याला खरेदी करायचे आहेत. तुमच्या घरी अगोदरच धणे उपलब्ध असतील तरीही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धणे हे नक्की खरेदी करून आणायचे आहेत. म्हणजे धन या दिवशी आपल्याला नक्की खरेदी करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी धण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आपण तो प्रसादाच्या रूपामध्ये खायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धणे स्वयंपाकासाठी वापरू शकता. फक्त हे धणे आपण इतरांना कोणालाही द्यायचे नाही आहेत. 4 यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या. जरी आपल्याकडे गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असतील तरीही 5 का होईना मातीच्या पंत्या ह्या नक्की खरेदी कराव्यात. कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. बघा, दिवाळीत देखील लक्ष्मीपूजामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते. 5 यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे मीठ.
खडे मीठ, ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो, तसे मीठ किंवा बारीक मिठाचे पॉकेट तुम्ही नक्की खरेदी करावे. त्यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे. म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजन यामध्ये मीठ पूजेसाठी वापरायचे आहे. मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचे आहे. म्हणजे पूजेमध्ये आपण ते मातीचे सुगड वापरतो, त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर ते मीठ स्वयंपाकामध्ये वापरू शकता. जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो, तर त्यामुळे घराचा एक जो काही मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते. त्याचबरोबर भगवान धन्वंतरीकडून आपल्याला माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील. कारण मीठ हा एक समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे. 6. यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. ही वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीला जे लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू आणि मातीच्या मूर्तीचा. लक्ष्मीच्या मूर्तीला लक्ष्मी पूजामध्ये झाडू हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. यानंतरच्या अजून 1-2 महत्त्वाच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करू शकता. या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे ज्या धनसंचयामध्ये वाढ होईल, माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल. तर ती वस्तू आहे मातीची चूल. जरी आपल्याकडे चुली वापरल्या जात नाहीत तरी पण महिलांनी हौस म्हणून किंवा जुन्या काळाची आठवण म्हणून बऱ्याच महिला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटीशी मातीची चूल अवश्य ठेवतात. आणि त्यानिमित्ताने मंगळवार असेल, शुक्रवार असेल, तेव्हा अन्नपूर्णा देवीसोबत चुलीची सुद्धा पूजा होते. तुम्हाला सुद्धा ही मातीची चूल घ्यायची असेल तर दिवाळीच्या वेळेला जे काही मातीच्या पंत्या किंवा मातीची भांडी भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला ही चूल भेटून जाईल. आणि त्यानंतर लक्ष्मीपूजामध्ये या चुलीची पूजा झाल्यानंतर प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार तसेच तुम्ही गॅस ओट्यावरती या चुलीची पूजा माता अन्नपूर्णासोबत करू शकता. 7. त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड. हळकुंड खरेदी करण्यास कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतील किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील त्यांना खूप महत्त्व आहे. हळकुंड हे वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. ज्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते लेकरूवाळी हळकुंड खरेदी करा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करा. कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता. आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये हे पाहूया. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्याचबरोबर काचेचे भांडेसुद्धा खरेदी करायचे नाहीत. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संसदेचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री, सुऱ्या यासारख्या टोकदार वस्तू देखील खरेदी करायच्या नाहीत. या दिवशी तुम्ही स्टीलची, ॲल्युमिनियमची सुद्धा भांडी खरेदी करायची नाहीत. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. धनत्रयोदशीला लोखंड वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही झाली तरी पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका. कारण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा सुद्धा होत असतो. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो. तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही करू शकता. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचा कापड किंवा काळ्या रंगाची वस्तू खरेदी करायची अजिबात चूक करू नका. एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे आणि त्या दिवशी काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला मानतो. त्यामुळे काळा रंग खरेदी करू नका.
धनत्रयोदशीला निरोगी शरीरासाठी धन्वंतरीची पूजा करावी. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी सकाळी धन्वंतरीची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्याने आरोग्यास लाभ होतो. त्यांची पूजा केल्याने उपासकाला उत्तम आरोग्य मिळते आणि आयुष्यभर निरोगी राहते असा समज आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.